हरिः ओं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नर्मदायै नमो प्रातः नर्मदायै नमो निशिः। नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्। नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्। परम मंगलमय परम पावन परात्पर अखिलेश्वर राजराजेश्वर भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबाराय विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय सद्गुरु जोग महाराज नर्मदा माता गौ माता गौतमी माता यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या श्री नर्मदा गौमाता या यूट्यूब चॅनल मधील असणारे सर्व भाग्यवान भाविक श्रोते आणि रसिक प्रेक्षकांच्या चरणारविंदी मी ज्ञानेश्वर माऊली शिंदे साष्टांग प्रणिपात करतो। आपल्या या चॅनेलच्या द्वारे आपण श्री नर्मदा मातेचा विशेष पद्धतीचा महिमा प्रकट करत आहोत किंवा या विशेष महिम्याचं विवेचन करत आहोत। नर्मदा पायी परिक्रमेच्या अनुभवाच्या द्वारे आणि नर्मदा मातेचं असणारं शास्त्रामधील जे स्वरूप आहे त्याच्या चिंतनाच्या द्वारे आपण सुंदर पद्धतीनं हे विवेचन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आज आपण या भारत देशाची शान असणारे या भारत देशाला एका अध्यात्माच्या उंचीवर पोहोचवणारे जे महान संत आहे त्यापैकी मैयाच्या किनाऱ्यावरील असणारे महान संत श्री सियाराम बाबा या सियाराम बाबांच्या जीवन चरित्राचा परामर्श घेणार आहोत। अर्थात 21 वर्षापूर्वी 2005 साली घडलेली जी नर्मदा मातेची परिक्रमा आहे आणि त्या परिक्रमेमध्ये बाबांचं असणारं जे जीवन आहे ते आज आपल्या पुढे आम्ही मांडणार आहोत। सज्जनो, भाग्याच्या उदयाने आणि अनंत जन्माच्या पुण्याने ज्यावेळी श्री नर्मदा मातेच्या परिक्रमेचा शुभारंभ झाला त्यावेळी 2005 साली 21 वर्षापूर्वी उत्तर तटावरून मैयाची परिक्रमा प्रारंभ करून अमरकंटक पार करून ओंकारेश्वर क्षेत्र आणि या क्षेत्रापासून पुढे निघाल्यानंतर तिलीभट्ट्यान या गावामध्ये आगमन झालं। ज्यावेळी तिलीभट्ट्यान गावामध्ये आगमन झालं तो कालखंड असा होता, फार थंडीचा कालखंड होता। अशा कालखंडामध्ये तसे कपडे कमी नव्हते आणि फार जादा नव्हते। अशा दृष्टिकोनातून थंडीच्या कालखंडामध्ये पांघरण्याचे अतिशय थोडेसे मीडियम पद्धतीचे कपडे घेऊन आणि आम्ही बाबांच्या आश्रमामध्ये प्रवेश केला। प्रवेश केल्यानंतर सियाराम बाबांविषयी फार मोठं कुतूहल माझ्या जीवनामध्ये होतं आणि खरोखर महात्मा शब्दाचा अर्थ असा आहे, महान आत्मा इति यस्य सः महात्मा। ज्यांचं अंतकरण हे मोठं असतं, मोठं म्हणजे विशाल असतं। विशाल याचा अर्थ सर्व प्राणी मात्रांना आपल्यामध्ये त्यांचा जसा स्वभाव असेल तो दुष्ट असेल, खटनट असेल, कोणत्या पद्धतीचा स्वभाव असेल त्या स्वभावाला बरोबर आपल्यामध्ये महात्मे काय करत असतात, सामावून घेत असतात। अर्थात बाळकाची चाली माता जाणून पाऊल घाली तसे संत जगी क्रिया करून द्यावी ती अंगी, हे महात्म्यांचं मोठेपण आहे। ज्यावेळी बाबांच्या आश्रमामध्ये आम्ही गेल्यानंतर थोडासा उशीरच झाला होता जायला आणि मग त्या दिवशी आम्ही बाबाजींकडे भोजन प्रसादी वगैरे केली। बाबाजींचं वैशिष्ट्य हे आहे की त्याही कालखंडामध्ये बाबाजींकडे जेवढे साधक येत होते त्या साधकांची भोजन प्रसादीची व्यवस्था अगदी साधकीय दशेमध्ये सुंदर पद्धतीने व्यवस्था केली जायची। रात्रीचा प्रसाद आम्ही घेतला आणि प्रसाद घेतल्यानंतर बाबाजींचं अगोदरच दर्शन झालेलंच होतं, त्यानंतर प्रसादी घेतला। रात्री आमची शयनाची वेळ झाली आणि शयनाची वेळ झाल्यानंतर आमचे
परममित्र बाळासाहेबजी महाराज हे म्हटले, माऊली अहो एवढ्या थंडीमध्ये इथं झोपणं अवघड आहे. कारण त्यावेळी बाबांच्या आश्रमामध्ये निवासाची जी झोपण्याची व्यवस्था होती एक छोटीशी खोली होती आणि त्या छोट्याशा खोलीमध्ये सर्व अगोदरचे परिक्रमावासी आणि फुल्ल गच्च भरलेले होते. आता आम्ही विचार केला काय करायचं. मग तेवढ्यामध्ये बाळासाहेब महाराजांनी विचारलं, महाराजजी हम आपके कुटिया में सो सकते. त्यावेळी कळालं की महात्म्याचं अंतकरण केवढं मोठं आहे, केवढं मोठं विशाल अंतकरण महात्म्याचं. बाबाजी म्हटले, अरे ये तो आपकी कुटिया, सो जाओ, जहां आपको उचित लगे वहां सो जाओ. आणि त्या निमित्ताने काय नर्मदा मैयाची एक विशेष कृपा होती की बाबाजींनी जिथं साधना केली त्या कुटियामध्ये बाबाजींनी आम्हाला निवासाच्या व्यवस्थेसाठी परवानगी दिली. खरं म्हणजे थंडी तर रात्र कशी निघून गेली असती, परंतु या गोष्टीचा एक विशेष आनंद होता की आपल्याला जवळून सियाराम बाबा काय आहेत हे आता अनुभवायला मिळणार होते. आणि म्हणून त्या दिवशी रात्री बाबांचा पूर्व परंपरा असा नियम असायचा, बाबा कधीच 11 वाजेच्या आतमध्ये कधी झोपले नाही. आणि मग रात्री आम्ही बघितलं बाबाजी समोर एक वटवृक्ष, पिंपळ वृक्ष जो काही आहे, तर तिथं जाऊन एक हनुमंतरायाचं मंदिर होतं. परंतु काहीतरी वादविवाद झाल्यामुळे बाबाजींनी काय केलं, तर ते हनुमंतरायाची मूर्ती बाहेरून आणि हे करून टाकली होती, बंदिस्त करून टाकलेली होती. एक छोटीशी भिंत रचून बंदिस्त केलेली होती. परंतु महात्माजी आमचे सियाराम बाबा त्या मूर्तीजवळ जायचे, काही प्रदक्षिणा करायची. तिथं गेल्यानंतर नर्मदा मैयाला आणि त्या हनुमानजीला आणि त्या वृक्षाला बाबाजी काय करायचे, तर सुंदर पद्धतीनं वाती वगैरे लावायचे आणि पूजा करायची. अशा पद्धतीनं बाबाजींचं एक कायमचं पूजेचं स्थान म्हणजे त्या ठिकाणचं असणारं ते जे हनुमंतरायाचं मंदिर हे पूजेचं स्थान होतं. रात्री बाबाजी पूजा करून आले. तोपर्यंत आम्ही थोडं थकलेलो होतो आणि थकलेले असल्यामुळे आम्ही आमच्या असणाऱ्या ओळखुट्या टाकल्या. परंतु बाबाजींच्या लक्षात आलं की ही नवतरुण मुलं दिसतात, कारण 21 वर्षापूर्वीचा प्रसंग होता. थोडी का होईना तारुण्य दशा आणि होती. म्हणून या दृष्टिकोनातून बाबाजींनी आम्हाला तिथं ज्यावेळेस आम्ही झोपल्यानंतर बाबाजी ज्यावेळी आल्यानंतर तोपर्यंत आम्हाला झोप लागलेली नव्हती. परंतु बाबाजींनी पाहिलं थंडीचं वातावरण, त्या दिवशी जास्त थंडी पडली होती. बाबांनी स्वतःच्या हातानं त्या ठिकाणी असणारे जे काही बारदानं होते, तिकडे त्याला बोरी म्हणतात, आपण ज्याला पोतं म्हणतो, गोणी म्हणतो, त्याला ते बोरी म्हणतात. आणि अशा पद्धतीने बाबांनी आमच्या दोघांच्या अंगावरती टाकलं. मला वाटतं जसं भगवान परमात्मा छाया पितांबरे धरी या दृष्टिकोनातून जसं भगवान परमात्मा आणि पितांबराची छाया सर्व साधकांवरती धरतो, भक्तांवरती धरतो, त्याच पद्धतीनं बाबांनी आज स्वतःच्या हाताने आमच्यावरती ते कपडे टाकलेले होते. आता आम्ही बघत होतो की बाबा आता काय करतात. ज्यावेळी सज्जनो बाबा आतमध्ये आल्यानंतर आम्ही पाहिलं अशा असणाऱ्या अर्धा पाऊण फुटाच्या 1 फुटाच्या अशा 4-5 फळ्या एका असणाऱ्या चौपाईवरती टाकलेल्या होत्या आणि त्या चौपाईवरती अशा 4-5 फळ्या टाकलेल्या होत्या. आम्ही खऱ्या अर्थाने पाहिलं की बाबाजींच्या जीवनामध्ये किती हटयोग होते. एवढी थंडी पडलेली होती. आम्ही थंडीने, मी म्हणत होतो, आमच्या जवळचे कपडे अंगावरती घेतले आणि बाबाजींनी वरून आमच्या अंगावरती त्या गोण्या भाडदळ टाकले. आणि त्या महात्म्याचं वैशिष्ट्य हे आहे की बाबाजींनी काय केलं, खाली फक्त एक घोंगडी टाकली, फक्त एक घोंगडी टाकली. उशाला बाबाजींच्या उशी पण नव्हती आणि वरून फक्त एक श्वाल घेतली. आता बाबा आजान बहु होते, अर्थात गुडघ्याच्या खाली त्यांचे पाय जायचे. म्हणून आपलं त्यांच्या असणारे गुडघ्याच्या खाली बाबाजींचे हात जायचे. ज्या पुरुषाचे हात गुडघ्याच्या खालपर्यंत असतात त्यांना आजानबाहू म्हणतात. आणि म्हणून असे असणारे बाबाजी आजानबाहू होते. लांब लांब अशा पद्धतीचे ते पाय, उंच ताड मूर्ती, पेदार शरीर बाबाजींचं होतं.
आणि त्यावेळेस बाबाजींच्या असणाऱ्या त्या केसांच्या जटा वगैरे सर्व आणि शरीर, ते जवळपास 21 वर्षापूर्वीचं ते शरीर, आणि ते पाहिल्यानंतर अगदी आम्हाला सुद्धा आमचं मन भरून गेलेलं होतं. बाबाजींचं आम्ही पाहिलं तर ती श्वाल सुद्धा पूर्ण बाबाजींच्या अंगावरती नव्हती, खाली काही पाय त्या फळ्यांच्या खाली गेलेले होते आणि बाबाजींच्या पूर्ण अंगावरती श्वाल नव्हती. तरी सुद्धा बाबाजी जसे झोपले तसे टस नाही मस नाही. रात्रभर बाबाजी आपल्या मस्तीमध्ये आणि अगदी शांत पद्धतीने झोपले. माझ्याकडे मात्र एक प्लॅस्टिकचा कागद होता आणि जसा आपण घोंगटा करतो त्या पद्धतीचा तो होता. अंगावरून घेण्याचा घोंगटा म्हणजे गोणीचपणे एका बाजूने फाडलेली त्या पद्धतीने तो कागद आम्ही शिवून घेतलेला होता. त्या कागदामध्ये मी घुसलेलो होतो. आतमध्ये कपडे होते, वरून बाबाजींनी सुद्धा बऱ्याच काही कपडे टाकलेले होते. तरी सुद्धा थंडीने मी कुडकुड कुडकुड रात्रभर तो कागद खडखड खडखड करायचा. बाळाजी महाराज थोडीशी तक्रार करायचे, अहो माऊली तुम्ही लय खडखड करता, झोप मोडते. पण आमच्या असणाऱ्या त्या खडखडीचा फुडखडीचा बाबाजींवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही. आणि मग आमच्या लक्षात आलं की ही खऱ्या अर्थाने हठयोगाची साधना आहे. शरीराची समस्त मानता ती तृणवर भक्त ऐसे जाना, जे देही उदास गेले आशापाश निवारून. काय खातो आम्ही कासया सांगाते. आणि या शरीराची कुठल्याही प्रकारची चाड बाबाजींच्या जीवनामध्ये नव्हती. असे असणारे बाबाजी रात्रभर झोपले आणि सकाळी लवकरच आम्ही पण उठलो, बाबाजी पण लवकरच उठले. त्यानंतर उठल्यानंतर आम्ही बघत राहिलो की बाबाजी काय करतात. तसं तर थोडंसं बाबाजींच्या आम्ही थोडंसं अगोदर उठलो, स्नान करून आलो मैयाचं, आणि आतमध्ये बाबाजींच्या सानिध्यामध्ये दोघे आम्ही पूजापाठ करत बसलो. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेली ती जी स्थिती आहे ती आजही आम्ही विसरत नाही. मग सियाराम बाबांची चाय तर प्रसिद्धच होती. त्यावेळी बाबाजी सकाळी उठले. उठल्यानंतर बाबाजींनी कुठल्याच प्रकारचं काहीच केलं नाही. डायरेक्ट पहिलं असणारं जे पातेलं होतं तर ते पातेलं गॅसवरती ठेवलं. गॅसवरती पातेलं ठेवलं. त्या गावची अशी पद्धती होती की ज्यांच्या घरी दूध आहे ती सर्व मंडळी, कोणी एक छोटी लोटीभर, कोणी ग्लासभर, कोणी असेल तर तांब्याभर, असं सर्व दूध आणि त्या आश्रमामध्ये जे पातेलं असायचं त्या पातेल्यामध्ये आणून ठेवलेलं असायचं. बाबाजी सुद्धा काहीच विचार करत नव्हते, तसंच्या तसंच पातेलं उचलायचं आणि त्या गॅसवरती ठेवायचं. बाबाजींनी ते पातेलं त्या गॅसवरती ठेवलं आणि चांगल्या पद्धतीनं त्या दुधाला उकळी येऊ दिली. त्याच्यामध्ये पावडर टाकली, साखर टाकली, सुंदर पद्धतीनं अद्रक वगैरे बाबांनी स्वतःच्या हाताने आणि कापून त्याच्यात टाकलं आणि खमंग पद्धतीचा चहा तयार झाला. चहाचा सुंदर अशा पद्धतीचा वास यायला लागला. आणि मग त्यावेळी मी बघितलं की बाबाजींनी ज्यावेळेस तो चहा गाळायला घेतला, एक मोठा थर्मास होता, त्या थर्मासवरती चाळणी ठेवली आणि चाळणी ठेवल्यानंतर बाबाजींनी काय केलं, तो चहा गाळला. गाळल्यानंतर मी बघितलं की रात्रीचे बाबाजींच्या सानिध्यामध्ये तिथं 4 कुत्रे हे बाबाजींच्या अवतीभोवतीच झोपलेले होते. बाबाजीने त्यांना पण बाहेर काढलं नव्हतं. मला तर असं वाटतं की जसं हे 4 कुत्रे म्हणजे 4 वेदासारखे, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद, असे हे 4 कुत्रेच मला वाटतं बाबाजींकडं रखवाली करीत असावे. मी ज्यावेळी हे बघितलं आणि बघा बाबाजींनी तो चहा गाळला. चहा गाळल्यानंतर तिथं असणारी जी पावडर आहे, ते जे असणार अद्रक आहे, जे काही बाबांनी टाकलेला त्यावेळेचा गवती चहा वगैरे काय असेल ते, एवढं बारकाईने तिकडे आमचं लक्ष नव्हतं. पण ते जसंच्या तसं बाबाजींनी त्या जमिनीवरती म्हणजे त्या फरशीवरती टाकलं आणि फरशीवरती टाकल्यानंतर 4ही कुत्र्यांनी न भांडता ते बरोबर वाटून चाटून पुसून साफ केलं. वाटून वाटून खाल्लं आणि चाटून पुसून साफ केलं. सजनो, खऱ्या अर्थाने चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. किंवा जसं व्याघ्र सर्प एके ठाई झाले आणि त्यांच्यामध्ये असणार हे जे काही विशाल असणारं भक्तियोगाचं सूत्र त्या कुत्र्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळालं. साधूंच्या असणाऱ्या अंतःकरणाचा परिणाम, साधूंच्या असणाऱ्या शांत हृदयाचा परिणाम, साधूंच्या असणाऱ्या शांत आणि स्वभावाचा परिणाम, त्यांच्या शांत वृत्तीचा परिणाम हा त्या असणाऱ्या मुक्या प्राण्यांवरती सुद्धा मी बघितला. आणि त्यांनी शांततेत चाटून पुसून ती फरशी स्वच्छ केली. त्यानंतर
बाबाजींनी चाय के हरिहर केली. सकाळी थोडीशी चाय के हरिहर केली आणि केल्यानंतर तिथं जे बाकीचे परिक्रमावासी आले, आम्ही पण तिथं बसलेलो होतो. आणि मग चाय के हरिहर केल्यानंतर कोणी जर ग्लास घेऊन आला तर बाबाजींनी अगदी त्याचा ग्लास भरेपर्यंत चहा टाकायचा. कोणी जर एक छोटासा मोठा लोटा असेल, काय घेऊन आला असेल, तो जोपर्यंत नाही म्हणत नाही तोपर्यंत बाबांनी त्याच्यामध्ये चहा ओतला. ही असणारी साधूंची दानशील वृत्ती. आणि त्याच्यामध्ये अगदीच कोणाला नाही म्हणायचं नाही. परंतु मी बघितलं एवढे परिक्रमावासी होते, कोणाला चहा कमी पडला नाही. हा मला वाटतं बाबाजींकडे असणारा जो काही अन्नपूर्णा मातेच्या कृपेचा हा महिमा असावा असं मला वाटलं. आणि मग त्यानंतर बाबाजींनी सगळे ग्रामवासी जे होते त्या ग्रामवासियांना राहिलेला चहा म्हणजे स्वतःसाठी, ज्यावेळेस परिक्रमावासियांना चहा दिला, स्वतःसाठी बाबाजींनी जेवढा पाहिजे तेवढा एक असणारा तो पंचधातूचा ग्लास असेल म्हणा किंवा पितळाचा ग्लास असेल त्याच्यामध्ये तो काढून घेतला. आणि त्यानंतर जेवढे ग्रामस्थ मंडळी तिथं हजर होते सर्वांना चहा वाटून दिला. आणि बाबाजीने सुंदर पद्धतीने आपली असणारी छाटी लंगोटी आणि एक असणारं उपर्ण असं घेऊन आणि बाबाजी नर्मदा मायेच्या दिशेनं बाबाजींनी प्रस्थान केलं. सजनो, बाबाजींचं जीवन नाव होतं बाबाजींचं सियाराम बाबा. खऱ्या अर्थाने बाबाजींचं जीवन असं होतं, सियाराममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पाणी. या न्यायाने या जगतामध्ये हे संपूर्ण जे जगत आहे हे सीता आणि रामाचं काय आहेत प्रतीक आहे, हे शिव आणि शक्तीचं काय आहेत प्रतीक आहे, हे अर्धनारी नटेश्वराचं प्रतीक म्हणजे हे जगत आहे. इथं प्रकृती पण आहे आणि परमात्मा पण आहे. या न्यायाने बाबाजींच्या जीवनामध्ये मी पाहिलं की सियाराम बाबांना हे संपूर्ण जग सियाराम स्वरूप वाटत होते. आणि म्हणूनच रात्रीच्या प्रसंगामध्ये बाबाजींनी आम्हाला त्यांच्या असणाऱ्या कुटियामध्ये झोपण्यासाठी स्थान दिलं. त्याच्यानंतर बाबाजींचं वैशिष्ट्य हे होतं की बाबाजींकडे येणारे जे साधक होते तर त्या प्रत्येक साधकांच्या अंतःकरणामध्ये भावना व्हायची की आपण बाबाजींना काहीतरी पैसे द्यावे. आणि मग काही मंडळी होती त्या कालखंडामध्ये 1000 रुपयाची नोट होती. मग काही मंडळींना असं वाटायचं की बाबाजी एवढं अन्नछत्र चालवतात, एवढा सुंदर पद्धतीचा चहा देतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट बाबाजींची अशी होती की बाबाजी प्रत्येक परिक्रमावासियांसाठी 2-4 उदबत्तीचं असणारं छोटस एक पॅकेट, त्याच्याच बरोबर तांदूळ, मुगाची डाळ, त्याच्यानंतर थोडीशी साखर, त्याच्यानंतर चहापत्ती, त्याच्यानंतर एक बिस्किटचा पुडा, याच बरोबर बाबाजी अजून पुन्हा एक असणाऱ्या एक 7-8-10 वाती आणि त्या गावठी तुपामध्ये भिजवलेल्या किंवा ते गावठी असं छोटस तूप अशी छोटीशी डब्बी सर्व साधकांना बाबाजी द्यायची. आणि एवढ्यासाठी असणारा खर्च काही सोपा नव्हता. त्याच्यामध्ये तूप म्हणजे महागडी गोष्ट होती. आणि म्हणून साधकांना असं वाटायचं, भक्तांना असं वाटायचं की आपण हे जास्तीत जास्त पैसे बाबाजींना द्यावे. पण बाबाजींची संतुष्टता ही होती की एखाद्याने जर समजा बाबाजींना 1000 रुपयाची नोट दिली तरी 990 रुपये बाबा परत द्यायचे आणि त्याच्यातून फक्त 10 रुपये घ्यायचे. मी तर दरवेळी अशा पद्धतीनं गेल्यानंतर बाबाजींचं दर्शन करायचो. किमान 20 रुपयाची नोट किंवा 50 रुपयाची नोट मी तिथं टाकायचो आणि टाकल्यानंतर बाबाजी त्याच्यातून 10 रुपये काढून घ्यायचे. या निमित्ताने बाबाजींची 20 रुपयाची नोट जर दिली तर बाबाजी त्यांच्या हाताचा स्पर्श झालेली 10 रुपयाची नोट पुन्हा परत करायची किंवा 50 रुपये जर दिले तर 40 रुपये परत करायचे. आणि मी त्याच्यापैकी एक नोट बाबाजींचा आणि तो असणारा चरण स्पर्श म्हणजे तो हाताचा स्पर्श झालेला, बाबाजींचा हाताचा स्पर्श झालेली ती जी नोट आहे ती कराचा स्पर्श झालेली नोट आपल्याकडे राहावी, हा प्रसाद आपल्याकडे राहावा. आणि म्हणून मी अशा पद्धतीनं बाबाजींच्या सानिध्यात गेलो की 20 रुपयाची किंवा 50 रुपयाची नोट आणि तिथं बाबाजींच्या हातात द्यायचो. सजनो, केवढी मोठी संतुष्टता त्या ठिकाणी, केवढी संतुष्टता बाबाजींच्या जीवनात पाहायला मिळते. आज लोकांकडे गडगंज संपत्ती आहे परंतु समाधान कुठेही पाहायला मिळत नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट विष्णू पुराण सांगतं, स्वधर्मस्य अविरोधेन नरे लब्धम धनम सदा
प्रतिपादनयम पात्रेषु यष्टवेंचे यथाविधी, त्याचंच ट्रान्सलेशन जगदूत तुकोबरा करता जोडोने धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, या न्यायाने धन संपत्ती उत्तम व्यवहाराने कमवावी. बाबाजी अयाचित वृत्तीने जे येईल ते त्याच्यातून 10 रुपये घ्यायचे. केवढी संतुष्टता जीवनामध्ये. आणि ती 10 रुपयाची नोट सुद्धा साधकांसाठी काय करायची, खर्च करून टाकायची, अन्नदानासाठी खर्च करून टाकायची. असे असणारे सियाराम बाबा खरोखर माऊलींचा जो भक्तियोग आहे, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. बाबाजींसाठी गावामधून जे डबे यायचे, आलेले डबे मी बघितलं बाबा स्वतः पुरता काढून ठेवायचे. तिकडं जे भक्त मंडळी होते त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वयंपाक बाबाजींच्याच निधीमधून व्हायचा. तिथले सेवक सुद्धा इतके चांगली मंडळी आहेत, त्या ठिकाणचे सेवक मंडळी सुद्धा. तर ही सगळी मंडळी मोठ्या प्रेमाने बाबाजींचा स्वयंपाक अतिशय सुंदर पद्धतीने करायचे. त्या कालखंडापासून पाहिलेले एक बाबाजींचे सेवक पूनमबाई नावाचे आमचे चांगल्या पद्धतीचे मित्र आहेत. त्या कालखंडापासून प्रेमाने बाबाजींकडे स्वयंपाक करायचे. आज तागायत शेवटपर्यंत तेच बाबाजींकडे स्वयंपाक करत होते. आता तर फार मोठं अन्नक्षेत्र त्या ठिकाणी झालं, खूप सुंदर पद्धतीचं अन्नक्षेत्र झालं. आणि पाठीमागच्या कालखंडामध्ये अन्नक्षेत्रासाठी मोठी बिल्डिंग बांधायची होती. त्यावेळेस पूनमबाईंनी मला सांगितलं, माऊलीजी हे बघा आमच्याकडे देणाऱ्यांची संख्या काही कमी नाही, एकाच जणाला जर सांगितलं तर 1 कोटी रुपये तो आमच्या आश्रमासाठी देईल, परंतु आम्हाला एकाच माणसाची रक्कम घ्यायची नाही. म्हटलं पूनमबाई सांगा काय तुमची इच्छा आहे. म्हटले हे बघा आमच्याकडे 5100 रुपयाचा निधी एका असणाऱ्या दानदात्याकडून या आश्रमासाठी आम्ही स्वीकृत करायचं ठरवलेलं आहे. मग ते मला त्यांना म्हटलं तुमची काय इच्छा आहे. ते म्हटले 4-2-5100 चे तुम्ही काय करा, तर आम्हाला या ठिकाणी लोक आम्हाला सापडून द्या. मी पूनमबाईला सांगितलं, म्हणलं 5100 चे 4-2 देईलच मी, त्याच्यात काही शंका नाही, पण माझेच 21100 रुपये या आश्रमासाठी मी देतो. आणि पूनमबाईकडे ती राशी मी प्रदान केली. त्याबरोबर आमचे हरिभाऊ शिंदे त्यांनी सुद्धा विचारलं, माऊली काय. म्हटलं दान धर्म करण्यासाठी सियाराम बाबांच्या तिथं चांगलं स्थान आहे. त्यांनी सुद्धा 5100 रुपयाचा निधी त्या स्थानासाठी दिला. सांगण्याचं इतरत आहे की पूनमबाईंनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये बाबाजींची सेवा खूप उत्कृष्ट पद्धतीने केली आणि अतिशय सुंदर अन्नपूर्णेचा स्पर्श होईल असा सुंदर प्रसादी बाबांच्या आश्रमामध्ये सर्व साधकांना मिळायचा. पण बाबा मात्र आपल्या त्याच 10 रुपयामधून आणि हे जे साधक होते या साधकांसाठी काय करायचे, तर ह्या वस्तू या सामुग्री बाबा काय करायचे, प्रदान करायचे. मग बाबाजींना गावामधून जे भोजनाचे डबे यायचे, भोजनाचे डबे आल्यानंतर बाबाजीने काय करायचं, स्वतःसाठी जे लागेल ते थोडेसे प्रसादी काढून घ्यायचे आणि राहिलेले प्रसादी बाबाजींचे जे कुत्रे होते त्या कुत्र्यांसाठी बाबा काय करायचे, स्वतःच्या हाताने आणि त्या कुत्र्यांना ती सर्व प्रसादी अर्पण करायचे. पोटभर ते कुत्रे खायचे आणि राहिलेली प्रसादी बाबाजी त्या असणाऱ्या नर्मदा मायामध्ये जे मासे होते त्या माशांसाठी, त्या ठिकाणचे जीवजंतू जे होते त्यांच्यासाठी बाबाजी स्वतःच्या हाताने टाकून द्यायचे. सज्जनो, केवढी मोठी ही व्यवस्था, केवढी मोठी या अंतकरणामध्ये असणारी सेवा आहे की जेणेकरून ते कुत्रे आणि त्याचबरोबर त्या नदीमध्ये जलामध्ये असणारे ते मासे, म्हणजे याचा अर्थ कळत न कळत त्या गावामध्ये असणारे जे साधक आहेत त्यांचं जे अन्नदान आहे ते बाबांच्या करकमलाद्वारे आणि मैयामध्ये समर्पित केलं जायचं. हा सिया राममय सब जग जाणे, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हे असणारं विश्वमाऊली ज्ञानोबारांचं जे सूत्र आहे ते बाबाजींनी आपल्या जीवनामध्ये तंतोतंत आणि पालन केलेलं मी पाहिलं. बाबाजींचं जीवन जर पाहिलं तर एक फक्त छोटीशी लंगोटी अंगावरती आणि लंगोटी अंगावरती आणि एक असणारी श्वाल बाबाजींच्या अंगावर. पूर्वी तो श्वाल पण नव्हती बाबाजींच्या अंगावरती, फक्त एक लंगोटी बांधलेला तो जटांचा संभार अतिशय सुंदर पद्धतीनं बाबांना शोभायचा. आणि बाबाजींचं जीवन मी पाहिलं की जवळ टेलिव्हिजन लावलेला असायचं, पण त्या टेलिव्हिजन मध्ये एकदा पण दुसरं कोणत्याही प्रकारची मालिका सिरियल मला पाहायला मिळाली नाही. तिथं फक्त आणि फक्त जे असणारा पूर्वीचा रामानंद सागर यांचं जे रामायण होतं ते अखंड रामायणाचा पाठ तिथं चालायचा. आणि बाबा सुद्धा आपल्या जीवनात अखंड तुलसी रामायण, या तुलसी रामायणाचाच पाठ बाबाजी आपल्या जीवनामध्ये करायचे. बाबाजींच्या जवळ काही ग्रंथ संपदा होती आणि ती ग्रंथ संपदा मी बघितलं की तिथं काही जे उंदीर होते ते उंदीर सुद्धा गोण्या गोविंदाने राहायचे.
इकडे तिकडे फिरायचे आणि गुण्यागोविंदाने ते उंदीर राहायचे. मला प्रश्न पडायचा की बाबाजींचे ग्रंथ त्या उंदरांनी कधीच आयुष्यामध्ये कुरतडले नाही. काय त्या जीवांवरती सुद्धा विशेष असा प्रभाव आणि त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जसं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांना पहिल्यांदा पाहिल्यानंतर चिमण्या उडून गेल्या, तुकोबारायांना दुःख झालं, पाखरं राखण्यासाठी गेले आणि मग ज्यावेळेस तुकोबारायांनी त्यांच्यासाठी तुकोबारायांचा अंतकरणामध्ये उद्वेग निर्माण झाला, अशांत अंतकरण झालं, तुकोबारायांना दुःख झालं आणि मला पाहिल्यानंतर चिमण्या का उडाल्या, म्हणजे तुकोबारायांचा असणारा विश्वाकार भाव कमी पडल्यासारखं तुकोबारायांना वाटलं आणि म्हणून तुकोबारायांना दुःख झालं. शेवटी मात्र त्या चिमण्या तुकोबारायांच्या अंगाखांद्यावरती येऊन खेळायला लागल्या. तुकोबारायांनी त्यांच्यासाठी पाणी ठेवलं आणि जे शेताचं राखण करत होते ते सगळं त्या पाखरांसाठी मोकळं करून दिलं आणि अशा पद्धतीनं त्या भगवत भावाचा परिणाम म्हणून ते असणारे मुके प्राणी, ते असणारे पशु पक्षी यांच्यावरती जसा तुकोबारायांचा परिणाम व्हायचा तद्वत त्याच न्यायाने सियाराम बाबांचा परिणाम त्या उंदरांवरती झालेला होता. म्हणून ते कुठल्याही प्रकारचे ग्रंथ कुरताडत नव्हते आणि असे मोठमोठे उंदीर त्या ठिकाणी होते. तिथं मी मांजरही पाहिले, पण त्या मांजरांनी सुद्धा कधी उंदराची शिकार केलेली मला आढळली नाही. म्हणून महत्वाची भूमिका अशी आहे की हा असणारा विश्वाकार भाव, भूती भगवत भाव, जनमित्र होई सगळ्यांचा हा भाव मला बाबाजींच्या अंतकरणामध्ये पाहायला मिळाला. आणि अशा असणाऱ्या वातावरणामध्ये अखंड बाबाजी रामायणाचा पाठ करायचे, अखंड बाबाजींचा रामायणाचा पाठ चालायचा आणि बाबाजींचं सतत लक्ष त्या रामायणामध्येच असायचं. रामायण हेच त्यांचं जीवन झालेलं होतं. सिया राममय सब जग जाने चरितम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातक नाशनम हा या ग्रंथाचा महिमा आहे. एका एका अक्षरामध्ये महापातकाचा नाश करण्याचं सामर्थ्य हे साधू संत महात्म्यांमध्ये असतं. मग सियाराम बाबांनी जर अखंड पाठ केला तर मुळातच ज्या ठिकाणी जोग महाराजांप्रमाणे पापहम पाप कर्महम या न्यायाने संकल्प देत असताना जोग महाराज ब्राह्मणाला उठले, अरे माझ्या जीवनात मी पापच केलं नाही, तसं सियाराम बाबांनी आपल्या जीवनात पापच केलं नाही. 14 वर्ष खडेश्वरी तपश्चर्या बाबाजींनी आपल्या जीवनामध्ये केली. असे असणारे सियाराम बाबा मुळात पाप नाही आणि हे रामायण नित्य पठण करायचंय, वाचायचं यानं त्यांच्या जीवनात आगणित पुण्य झालेलं होतं. मला वाटतं ज्या ज्या साधकाला बाबाजींचं दर्शन झालं त्यांची कृपा दृष्टी दर्शनात स्पर्शात शब्दात कृपा दिश्य शिष्य देयके याने आणि ती कृपा आणि तो कृपा श्रोताला आम्ही सुद्धा आमच्या जीवनात पात्र झालो. या आमच्या जीवनामधलं काय आहे महत अशा पद्धतीचं पुण्य आणि बाबाजींकडे आलेला सर्व प्रसाद, मग ते केळी असो, त्या ठिकाणी असणारे सफरचंद असो, काही असो, बाबाजींनी ते कापायचे आणि कापल्यानंतर स्वतःच्या हाताने कापून तो प्रसाद जे कोणी साधक येतील प्रत्येक साधकाला मूठ भरून द्यायचा. असा प्रसाद बाबाजींचा प्रत्येक साधकाला प्राप्त व्हायचा. परिक्रमावासियांना असणारं त्या ठिकाणी डाळ आणि तांदूळ, त्याच्यानंतर असणारे ते तूप, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी देऊन आणि बाबा त्यांची बोलवण करायचे. अशा पद्धतीचे धन्य सियाराम बाबा आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवले. खऱ्या अर्थाने मला वाटतं नर्मदा मायेचे जे अनेक सपूत आहेत, नर्मदा मायेचे जे सुपुत्र आहेत, त्यापैकी सियाराम बाबांसारखी विभूती नर्मदा खंडामध्ये आता दुसरी होणे नाही. 14 वर्ष खडेश्वरी यांनी तपश्चर्या केली आणि अखंड आपल्या जीवनामध्ये तेली भट्ट्या नावाचं स्थान कधी सोडलं नाही. याच बाबाजींविषयी पुढचा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा आता लवकरच तुमच्या समोर येईल. तोपर्यंत रामकृष्ण हरी, श्री नर्मदे हर, जटाशंकर हर, मात गंगे हर, नमः पार्वती पतये हर हर महादेव. गंगा गोदावरी मैया की जय, गौ माता की जय, विश्व माऊली ज्ञानोबा राय की जय.